व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं. वेळीच कारवाई केली असती तर पुढील प्रकार टळला असता. अजित पवारांचं मीडियाबाबत मोठं वक्तव्य. पार्थ पवारांचं प्रपोजल रोखण्याची कोणाची हिंमत? अजित पवारांनी आता विनाकारण रंगसफेदी करू नये. पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा घणाघात. अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांकडून नवाब मलिकांची पाठराखण. प्रवक्त्यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचं केलं नमूद. महायुतीचं एकत्रित लढाईचं ठरलं, मात्र जागा वाटप अद्यापही अनिश्चित. महापौर कुणाचा? इतर पदांबाबत अद्यापही संभ्रम. सूत्रांची माहिती. मुंबईमध्ये मतदार याद्यांमधील जवळपास 90,000 दुबार नावं वगळली. मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून शोधली दुबार नावं. राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यामध्ये मनपा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता. पुन्हा आचारसंहिता लागणार असल्याची सुद्धा माहिती. दर दिवशी 4 ते 5 मुली मुंबईतून होतात बेपत्ता. गेल्या 10 महिन्यांमध्ये गुन्ह्यांचा आकडा 1187 पार. मुलं बेपत्ता प्रकरणी राज ठाकरेंचं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र. सरकार काय कारवाई करतंय? केला थेट सवाल. अधिवेशन संपताच मुंबईमध्ये शिवसेनेचं होणार मेळावे. मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिंदे घेणार मेळावे. मेळाव्यातून शिंदे करणार जोरदार प्रचार. गुलाम गांडूळ बोलून तोंडाची वाफ घालू नका. लहान मुलं खेळताना भांडतात, तसं भांडण योग्य नाही. शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. अधिवेशनात पासेस विकली जातात. प्रति पास 1,500 ते 2,000 गेले जात आहेत. हेमंत पाटलांनी सभागृहामधून केला खुलासा. वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टरमाइंड. सरकारी वकिलांचा हायकोर्टात दावा. लवकरच होणार अंतिम सुनावणी. धारावी पुनर्विकसित प्रकल्पामध्ये पुनर्वसनाचा मुद्दा. फक्त 33% घरांचंच धारावीमध्ये पुनर्वसन. एकूण 3,518 पैकी 1,178 घरांचंच धारावीमध्ये होणार पुनर्वसन. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी मोर्चाची हाक. 22 डिसेंबर पासून भिवंडी ते नवी मुंबई जनआक्रोश मोर्चाचं आयोजन. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी. बोरघाट ते खंडाळा दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर झाली वाहतूक कोंडी. संसद हल्ल्यातील शहीदांना मानवंदना. पंतप्रधान मोदींसह खासदारांनी वाहिली श्रद्धांजली. गँगस्टर अनमोल बिश्नोईचा ताबा कोणत्याही एजन्सीला मिळणार नाही. गृह मंत्रालयानं केली आहे मनाई. तर दिल्लीच्या तिहार तुरुंगाच्या आवारातच चौकशी करता येणार. मुंबईमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ. 20,000 गुन्ह्यांमध्ये तब्बल 2,000 कोटींची लूट. फसवणुकीमध्ये महिला उद्योजक आणि निवृत्त बँक अधिकाऱ्यांचाही समावेश. केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय. उच्च शिक्षणासाठी आता एकच नियामक असणार.